ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीतून जाणाऱ्या महामार्गाचे काम बंद पाडले। ब्रिजची मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा। निपाणी नगरीमधून जाणाऱ्या NH4 रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्याचे 6 पदरीकरण करण्यात येत आहे। हा रस्ता अनेक गावाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे। या बांधकामाच्या वेळी शिरकुप्पी रोड, आमले प्लॉट, हॉटेल सागर येथे शिवाजीनगर या भागामध्ये 2021 साली ब्रिजसाठी मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून आसपासची गावे व उपनगरे यांच्या गैरसोयीचे रस्ता बांधकाम करण्यात येत आहे। निपाणी शहराच्या विकासाच्या दृष्टीने हुडको कॉलनी, लेटेस्ट कॉलनी, बिरोबा मंदिर परिसर, डॉलर कॉलनी, रोहिणी नगर व CBSE शाळा, त्याचप्रमाणे पांगिरे, बुदलमुख, अर्जुनी, शेंडूर, शिरगुप्पी, गोंदकुप्पी या भागातील जवळजवळ 30,000 नागरिक व विद्यार्थ्यांना बोगदा नसल्याने गैरसोय होत आहे। त्यामुळे शिरगुप्पी रोड, आंबले प्लॉट, हॉटेल सागर नजीक बोगदा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे बोगद्यासाठी आग्रही भूमिका मांडत आज निपाणीसह परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे बांधकाम बंद पाडत ब्रिज मागणी केली। मागणी मान्य न झाल्यास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समस्त नागरिकांनी प्रसार माध्यमांद्वारे दिला आहे। यावेळी विविध गल्लीतील नागरिक, आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ज्यावेळी रोडचं काम चालू झालं 2005च्या वेळेला, त्यावेळी जे ॲप्लिकेशन ते आता कलेक्टरला दिलेले आहेत, बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आता इथे लोक इथे उपस्थित राष्ट्रपतीला पण फॅक्स गेलेलं आहे ते पण त्यावेळी काही झालेलं नाही आहे। मग आता रोडचं काम चालू असताना पण आता या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून इथे गटरीचं काम पूर्णपणे आता त्यांनी पूर्ण करत आहे। त्या कामाला समस्त नागरिकांचा आता पूर्णपणे विरोध आहे। शिवाजीनगर पहिली गलीपासून शिरगुप्पी रोड, बादल प्लॉट इकडून सगळे आता अर्जुनी, गुंदुगुप्पी, शिरगुप्पी, अर्जुनी यांची सगळ्यांची बाजारपेठ पण इकडे निपाणी शहरात आहे। त्यांना येण्या जाण्यासाठी ट्रॅफिक पण होते आणि ते होत नाही। इथे CBSE स्कूल पण आहे, ते विद्यार्थ्यांचं पण येण्या जाण्याचं समस्या मोठ्या प्रमाणात आहे। आता या ठिकाणी शिरगुप्पी रोडला भरपूर आता इकडे दुकानं आहेत, गाड्या आहेत लोकांचे, ते सगळं व्यापार आता ठप्प झालेलं आहे कारण इकडे येण्या जाण्यासाठी रोड नाही आहे। त्याचं काम आपण आता जे काय आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करून द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही हे पूर्ण करून दिला नाही तर आम्ही हे रोड पण बंद करणार, काम पण बंद करणार आणि तीव्र आंदोलन आम्ही छेडणार। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं आम्ही एकत्र बंद करणारच, ते व्हायला पाहिजेत असं। सर्व शिवाजीनगर भागातील व शिरगुप्पी रोड भागातील सर्व समस्त नागरिक व सर्व कार्यकर्ते आज आम्ही इथं उपस्थित असलो कारण म्हणजे आपल्या शिवाजीनगर पहिली गल्ली म्हणजे शिरगुप्पी रोड, मला वाटते कमीत कमी 20-30 वर्षापाठीमागं हा मेन रोड होता। कारण ह्या रोडवरून आपल्या भागातील शिरगुप्पी रोड, बुदलमुख, पांगीर, अर्जुनी, आपलं शेंडूर, ह्या गोंदकुप्पी ह्या भागातील सर्व लोक ह्या रोडवर ये जा करत होते। आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही 2003ला म्हणजे आपले शाहनवाज शेख, पंडित गोडके ह्या लोकांनी पूर्वी इथं अर्ज दिलता नॅशनल हायवेना, तरी त्यांची न दखल घेता इथं रोड झाला नाही। आता आम्ही सर्व या भागातील सर्व नागरिक व या भागातील शिरगुप्पी रोड आणि शिवाजीनगर आणि या आजूबाजूच्या 4 खेड्यागावातील लोक असं मिळून आम्ही इथं काम चालू असताना आम्ही काम बंद केले। आणि ह्याच्या अगोदर आम्ही 2021ला पण नॅशनल हायवेला सर्व 50 जणांच्या सह्या घेऊन आम्ही अर्ज केला होता, तरी त्याची दखल न घेता आता काम चालू केलेलं आहे। मग काय म्हणून अर्ज केला होता? आम्ही इथं शिरगुप्पी रोडला एक ह्या 5 गावांसाठी शिरगुप्पी रोड ब्रिज करण्यासाठी या लोकांना सोयीस्कर होणार, कारण ह्या इथून जाण्यासाठी या 4 गावांना सोयीस्कर होण्यासाठी आम्ही ब्रिजसाठी एक ॲप्लिकेशन दिलं। ते ॲप्लिकेशन न दखल घेता इथं काम चालू केले। ते काम बंद करण्यासाठी आम्ही सर्व समस्त नागरिक आपलं शिवाजीनगर, शिरगुप्पी रोड या भागातील व या खेड्यागावातील ह्या सर्व नागरिक म्हणून आम्ही ह्या गावातील लोकांनी हा काम बंद पाडण्यात आलेलं आहे। आणि आम्ही आता हे काम बंद करण्यासाठी या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर इथं ब्रिजचं सँक्शन करून द्या, नाहीतर आम्ही पुढे भविष्यात या रस्ता रोको आंदोलन करणार आहोत।